चला तर आज आपण हिरव्या मिरचीचं वर्षभर टिकणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। तर मिरची मी 200 ग्राम घेतली, स्वच्छ धुवून पुसून घेतली, चांगली कोरडी करून घ्यायची, नंतर कापून घ्यायची आपल्या आवडीनुसार। आता मसाले पाहूया। तर 1 चमचा हिंग, 1 चमचा मेथी, 1 मोठा चमचा हळद, मीठ घेतले 2.5 चमचे, 50 ग्रॅम घेतलेली आहे मोहरीची डाळ, ही थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। मेथी थोडीशी तेलात भाजून घ्यायची आणि कुटून घ्यायचे। आता तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे फोडणीला, हिंग टाकून घ्यायचं आहे, मेथी टाकायची कुटलेली, राईची डाळ पण टाकून घ्यायची, हळद टाकायची थोडंसं तेल थंड झाल्यावर, मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आता पूर्ण थंड होऊन द्यायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरची टाकायची आहे, याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो आपण पाहून घ्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 मोठं लिंबू पिळायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे। 8 दिवसानंतर हे लोणचं आपल्याला खाता येतं। तर असं लोणचं बनवून बघा, खूप छान बनतं।